धीरेंद्र शास्त्री, ज्याला बागेश्वर बाबा असं म्हणतात, त्या धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा एकदा आपली अक्कल पाजळलेली आहे असंच म्हणायला हरकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं RSSच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामदासांना सांगितलं की मी आता युद्ध लढाया करून थकलेलो आहे आणि आता हे राज्य तुम्ही चालवा. अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख कुठल्याही इतिहासामध्ये नसताना सुद्धा बागेश्वर बाबाच्या तोंडातून ही वाक्य कुठून आली, त्यांना कोणी सांगितलं, हा सगळा संशोधनाचा विषय असला तरी बागेश्वर बाबा हा ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळी इथल्या महापुरुषांच्या, विशेषतः बहुजन महापुरुषांच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलत असतो आणि ट्रोल झाल्यानंतर मात्र माफीनामा घ्यायचा. मागच्या वेळी संत तुकाराम महाराजांच्या बद्दल सुद्धा बोलला होता, त्याच्यानंतर माफी मागितली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा अपमान करणारी वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. आताही त्यांनी माफी मागितलेली आहे. मात्र माफी मागताना माझ्या भाषणाचा उल्लेख किंवा मला ज्या पद्धतीने बोलायचं होतं त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि त्याच्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर मी माफी मागतो, अशा पद्धतीची त्यांनी माफी मागितलेली. ही माफी महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना महत्त्वाची नाहीच आहे. तो आरामखोर आहे आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्याचं कामच तो ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी माफी मागितली असली तरी महाराष्ट्रामधून त्याला माफी मिळणार नाही. या बागेश्वर बाबाचे ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील ते कार्यक्रम शिवप्रेमी आहेत ते उधळून लावतील. यापुढे बागेश्वर बाबाला महाराष्ट्रामध्ये फिरकू देणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका शिवप्रेमींनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. अर्थात या बागेश्वर बाबाच्या संदर्भामध्ये बोलताना म्हणजे ज्यावेळी तो बोलला त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र कोणत्याही कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा वगैरे करण्याचं काम किंवा चुकून बोललो अशा पद्धतीचं चुकीचा संदर्भ जोडला गेला अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीकडून आलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं त्यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याला कुठल्याही पद्धतीचा इतिहासामध्ये आधार नाही. मात्र वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये कल्पित कथा तयार झालेल्या असतील, त्यातील कथा कदाचित त्यांच्या पर्यंत पोचली असेल आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य झाले असेल. परंतु या वक्तव्याला कुठलाच इतिहासाचा आधार नाही असं फक्त त्यांनी बघितलं आहे. परंतु जे वक्तव्य त्यांनी केलं त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. हे मात्र कटाक्षानं बोलण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी टाळलेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, धीरेंद्र शास्त्री ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळी तो बघतो कसा, अशाच पद्धतीची भूमिका शिवप्रेमी सातत्यानं बोलून दाखवत आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये यायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हे सातत्यानं अशा पद्धतीची हरामखोर मंडळी करत असतील तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि बागेश्वर बाबांनी माफी मागितली असेल तरी तुझ्या माफीची आम्हाला गरज नाही, याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये तू येऊच नको अशा पद्धतीची भूमिका शिवप्रेमींनी केलेली आहे. आणि याच्यापुढे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येण्याचा प्रयत्न करशील आणि जर छत्रपती शिवाजी महाराज किंवा बहुजन महापुरुषांचा अपमान करण्याचं काम करत असेल तर यापुढे कडक भूमिका यातले शिवप्रेमी किंवा इथले जे काही महापुरुष आहेत, संत मंडळी, त्यांचा अपमान करण्याची भूमिका तुमची जर असेल आणि ती जर सातत्याने तुम्ही तशाच पद्धतीची जर ठेवली तर मात्र इथला शिवप्रेमी किंवा इथली सर्वसामान्य जनता तुम्ही बागेश्वर बाबाचे तिथे मोठे संत महंत असाल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. परंतु यापुढे महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातील संत परंपरेचा अपमान करणार असाल तर यापुढे सहन केलं जाणार नाही. ही भूमिका आता समस्त शिवप्रेमींनी घेतली आहे आणि ती कायम ठेवावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे.